Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 2.4 An Epitome of Courage lessons Marathi meaning. What is the actual meaning of this lesson? We are going to learn it today. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण तुमच्या इयत्ता 10वीच्या पुस्तकातील इंग्लिश पुस्तकातील ॲन एपिटोम ऑफ करेज शिकणार आहोत. हा धडा काय आहे, याचा अर्थ काय आहे, यातले नवीन नवीन शब्द, या धड्याचा उच्चार कसा करायचा, कारण बऱ्याचशा मुलांना हे उच्चार करायला अवघड जातात, बरेचसे शब्द अर्थ समजून घ्यायला. त्या सगळ्यांसाठी हा खास व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. जर तुम्ही सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला इयत्ता 10वीच्या इंग्लिश पुस्तकातील सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम दिसतील. मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ ॲन एपिटोम ऑफ करेज? व्हॉट इज द मीनिंग ऑफ एपिटोम? एपिटोम याचा अर्थ आहे प्रतीक. करेज म्हणजे धैर्य, म्हणजे ह्या धड्याचं नाव आहे धैर्याचं प्रतीक. आता आपण कधी पण आपला पॅराग्राफ रायटिंग असतं आणि त्यावेळेस आपल्याला सांगतात की तुम्ही टायटल लिहा. 10thला तुम्हाला हमखास टायटल लिहायला सांगतात. त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की धड्यानंतर किंवा तो कंटेंटवर काय प्रकारचं टायटल लिहिलं गेलं पाहिजे. त्यासाठी बघा, या धड्यातनंच आपल्याला कळतं, या टायटलवरनं या धड्यामध्ये नक्कीच असं काहीतरी आहे की जे धैर्याचं प्रतीक आपल्याला सांगणार आहे. तर काय आहे धैर्याचं प्रतीक बघूयात. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आर वीकनेसेस, म्हणजे आपण कायमच आपल्या कमतरतांच्या मागे लपतो, जसं की डिसॅबिलिटीज, हँडिकॅप और मोन ओव्हर देम आर होल लाईफ थ्रू. डिसॅबिलिटीज म्हणजे किंवा डिसॅबिलिटीज म्हणजे कसे की अक्षम लोक, की करू न शकणाऱ्या काही गोष्टी. हँडिकॅप्स म्हणजे की जे अपंग असतात त्यांना हँडिकॅप असं म्हणतात. और मोन म्हणजे फील सॉरी फॉर, काहीतरी वाईट दुःखी असणं. ओव्हर देम आर होल लाईफ थ्रू, आणि आपण पूर्ण आपलं आयुष्य काय करतो, त्या दुःखामध्ये, त्या विवंचनेत, त्या त्रासात घालवतो की यार मी हँडिकॅप आहे किंवा मला ही कमतरता आहे आणि मी हे करू शकत नाही. अशाच भावनेत आपण जगत असतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे नाव अत्यंत जगप्रसिद्ध आहे, स्टीफन हॉकिंग. तर ज्यांना माहीत नसेल त्यांनी लक्ष देऊन ऐका, आणि माहिती त्यांनी परत नवीन माहिती मिळवण्यासाठी ऐका. वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, म्हणजे या शतकातील महान शास्त्रज्ञ असे डॉक्टर स्टीफन हॉकिंग आहेत. डिड नॉट डू सो, त्यांनी नाही असं केलं. याचा अर्थ त्यांच्या वाटेला पण अपंगत्व आलं, पण त्यांनी असं वागलं नाही की ते कोणत्याही कमतरतेच्या मागे लपले नाही. इन्स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज. ड्रेडेड म्हणजे भीतीदायक, भीती वाटावा असा आजार, आणि रेअर म्हणजे काय, दुर्मिळ, की दुर्मिळ आणि भीतीदायक असा आजार त्यांच्या वाटेला आला होता, पण ते खचले नाहीत किंवा ते कोणत्याही कारणांच्या मागे लपले नाहीत. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउंटेड, म्हणजे अनडाउटेड म्हणजे स्वतःचं धैर्य न खचता ते स्वतःचा अभ्यास करतच राहिले, रिसर्च करतच राहिले. हिज एक्झेम्पलरी करेज. एक्झेम्पलरीचा अर्थ आहे की आदर्श. त्यांचं करेज म्हणजे साहस. त्यांचं साहस कसं होतं, आदर्शवत होतं. जसं की वर्थ ऑफ इमिटेशन अँड ॲडमायरेबल, म्हणजे कौतुकास्पद त्यांचं साहस होतं. ॲडमायर म्हणजे का त्याचं कौतुक करणं, किंवा तर त्यांचं वागणं कसं होतं, इमिटेशन म्हणजे तुम्ही त्यांचं अनुकरण करू शकता, अनुकरणीय वागणं होतं, धैर्य होतं त्यांचं, की पाहून आपल्याला वाटतं की अरे काय हे करू शकतात तर आपण केलंच पाहिजे. एक्झेम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू आर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण असलो तरी आपण धैर्य न खचवता त्यांच्यासारखं अनुकरण करून आपण कुठल्याही परिस्थितीवर मात केली पाहिजे, असं आपल्याला एक प्रेरणा मिळते त्यांच्या एकूण सगळ्या त्यांची जी स्टोरी आपण वाचू तर. ही पास्ट अवेचा अर्थ आहे की एखादा व्यक्ती मरणे. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आणि एखादा व्यक्ती मेला असेल तर त्याच्याबद्दल सांगताना ही पास्ट अवे. सो PASSED हा ED कंपल्सरी आहे. ही पास्ट अवे ऑन March 14, 2018. ओके. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलेलिओ या महान शास्त्रज्ञानं नंतर 300 वर्षानं, म्हणजे काय की बरोबर त्यांचा मृत्यू कोणत्या झाला की 300 वर्षापूर्वी गॅलिलिओचा मृत्यू ह्याच दिवशी झाला होता. त्याच दिवशी यांचाही म्हणजे स्टीफन हॉकिंगचा मृत्यू झाला.
डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड. स्टीफन हॉकिंग कुठे जन्माला आले? ऑक्सफर्डमध्ये जन्माला आले. लंडन ऑन द 8th day of January 1942. त्यांचा जन्मदिवस हा 1942 आहे. लिटिल डिड हिज पॅरेंट नो दॅट, म्हणजे लिटिल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटिल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. त्या लिटिल डिड हिज पॅरेंट नो दॅट द वन डे देअर लिटिल बॉय कोण आहे? हे लिटिल कोणासाठी संबोधन वापरलेलं आहे? तर ते वापरलेलं आहे डॉक्टर हॉकिंग्स यांच्यासाठी. अँड हेल्ड म्हणजे की स्वागत, की अख्खं जग या, म्हणजे त्यांना लहानपणी अशी वाटले नसेल किंवा की त्यांचा मुलगा असं काहीतरी करेल की एक दिवशी तो जगातला ग्रेटेस्ट सायंटिस्ट, महान शास्त्रज्ञ, शतकातील महान शास्त्रज्ञ होईल आणि अख्खं जग त्याचं स्वागत करेल. निदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. म्हणजे त्यांचं जे डोकं होतं किंवा त्यांची जी बुद्धिमत्ता होती याची कल्पनाच कुणी करू शकत नसेल, की त्यांचं जे विचार करण्याची क्षमता होती, त्यांचा जो अभ्यास होता, सतत अवकाशामध्ये विहार करेल. तोही कसा? प्रकाशसारखा. तुम्हाला माहिती की प्रकाशाचा वेग हा खूप जबरदस्त आहे. तर या ज्या महान शास्त्रज्ञांनी शोध लावले, त्यांनी अवकाशाबद्दलच्या इतक्या गूढ गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत, तर याच्याबद्दल कुणी विचारही करू शकत नसेल की त्यांचं विचार जे आहे ते अवकाशामध्ये किती लाईटसारखे प्रवास करतायत किंवा त्यांच्या विचारांची कक्षा वाढती आहे. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते एक आदर्श प्रतीक असेल की हा विचारच कुणी करू शकलं नसेल किंवा करू शकणार नाही, असं त्यांनी का म्हटलं आता आपण बघूयात. इथे हेल्ड म्हणजे अ कंप्लेंट आणि हेल्ड म्हणजे स्वागत. तर करेज इज अ वंडरफुल थिंग, म्हणजे साहस, धैर्य ही एक खूप सुंदर गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कलॅमिटी. साहस किंवा धैर्य ही अशी क्वालिटी आहे, धैर्य अशी क्वालिटी आहे की कितीही कॅलॅमिटी म्हणजे एखादं संकट आलं, कितीही मोठं संकट आलं, मग ते आसमानी संकट असो, कसलंही संकट असो, पण स्वतःचं मन किंवा विचार हे खचू न देणंसाठी ते फार महत्त्वाची क्वालिटी आहे करेज. इट वुड नॉट बी एक्झॅजरेटेड टू से दॅट, म्हणजे अतिशयोक्ती ठरणार नाही की डॉक्टर स्टीफन हॉकिंग अ लिव्हिंग लिजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, की कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वविज्ञान आणि लिव्हिंग लिजंड म्हणजे एक असं महानतम व्यक्तिमत्व विश्वविज्ञानातलं, हे म्हणणं त्यांच्याविषयी अतिशयोक्ती ठरणार नाही असं इथं म्हटलेलं आहे. इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. पर्सॉनिफिकेशन हा एक अलंकार आहे की तो वापरला जातो इंग्लिशमध्ये. तर इथे त्यांना असं म्हणायचं की धैर्य आणि आशा याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स आहे. एक्सेप्ट हिज माइंड हिज होल बॉडी इज अ बाउंड टू अ व्हीलचेअर. म्हणजे एक्सेप्ट हिज माइंड म्हणजे काय, की त्यांचं जे डोकं होतं ना ते सोडलं तर त्यांचं पूर्ण शरीर हे कशाला बांधलं गेलं होतं? व्हीलचेअरला बांधलं गेलं होतं. व्हीलचेअरवरच त्यांचं अख्खं आयुष्य गेलं, पुढचं आयुष्य. सुरुवातीला ते आजारी नव्हते, नंतर जसा तो आजार डायग्नोज झाला तसे ते काय झाले? व्हीलचेअरला बाउंड झाले, बांधले गेले. थँक्स टू अ क्रुएल क्विर्क ऑफ फेट. क्विर्क ऑफ फेट. तर क्विर्क ऑफ फेटचा अर्थ आहे, आपण असं क्विर्क या अर्थाने वापरतात, एखादी चिडखोर या अर्थाने क्विर्क वापरलेलं असतं, म्हणजे अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. नशिबाचा फेरा बदलतो ना, आपण मराठीत म्हणतो काय नशिबाचा फेरा बदलला आहे, तसं त्यांच्या बाबतीत झालं की अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. त्यांच्या काय म्हणू, त्यांच्या आयुष्यात अशा प्रकारे काही बदल घडला की काय झालं, येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. तरीही त्यांचं नशीब फिरलं म्हणा, त्यांच्या आयुष्यात बदल झाले म्हणा, तरीही या शतकातील ते महान शास्त्रज्ञ राहिले. अँड ॲव्हरेज चाइल्ड म्हणजे एक साधारण मुलगा असतो. स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. म्हणजे तुम्ही म्हणाल की मग ते लहानपणीच फार हुशार होते का, फार 95, 99, 100% पाडायचे का, असं नाही. ते एक नॉर्मल साधारण विद्यार्थी होते. पण स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर वाढले, फुल ऑफ मिस्चिफ म्हणजे एकदम मस्ती खोडकर असे होते.
अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. म्हणजे त्यांना इतकं प्रेम होतं संगीताविषयी आणि गणिताविषयी. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. त्यांच्या वडिलांना मात्र त्यांनी काय मेडिसिन म्हणजे औषधांचा अभ्यास करावा असं वाटायचं. ही वॉज बेंट, औषधही म्हणा किंवा मेडिसिन ही फॅकल्टी म्हणा, या फॅकल्टीचा अभ्यास करावा वाटायचं. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. पण त्यांना गणितामध्ये खूप इंटरेस्ट होता. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. म्हणजे त्यांना जेव्हा मॅथमॅटिक्स शिकायचं होतं, गणित शिकवायचं होतं, त्यावेळेस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हे शिकवलं जात नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी सरळ फिजिक्स निवडलं. म्हणजे गणिताऐवजी ऑप्टेड म्हणजे निवडणे, त्यांनी फिजिक्स हा विषय शिकायला सुरुवात केली. ॲट द एज ऑफ 17 म्हणजे 17व्या वर्षी स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स. म्हणजे 17व्या वर्षी त्यांना असं जाणवायला लागलं की ते सतत क्लमझी म्हणजे एकदम कसं ऑकवर्ड, इनकॉम्पिटंट, म्हणजे ते असे एकदम ढगाळ, स्वतःमध्ये त्यांना असं खूप काहीच असं वाटत नव्हतं, असं एकदम डाऊन झाल्यासारखे, आणि सातत्याने त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही आहे. इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स, ते पडून जायचे, ओंगळवाणं शरीर व्हायला लागलं. कसं तरी त्यांना उभं पण राहता येत नव्हतं. किती वेळा ते पडायचे फॉर नो रिझन, आणि काही कारण नसताना ते त्यांच्या बाबतीत घडत होतं. दिस प्रिप्लेक्स्ड म्हणजे गोंधळणे. प्रिप्लेक्स असे फुल ऑफ डिफिकल्टी अँड कन्फ्युजन गोंधळणे. तर ते इतके गोंधळलेले होते. ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. ते त्यांच्या डॉक्टरांकडे जातात. हू डायग्नोज्ड हिम ॲज अ सफरिंग फ्रॉम एक्स्ट्रीमली रेअर डिसीज. आणि त्यांच्या डॉक्टरांनी शोधून काढलं की त्यांना एक आजार आहे, तो एक्स्ट्रीमली म्हणजे काय, अतिशय दुर्मिळ आजार. कोणता? ALS और LOU, गॅरेक्स डिसीज दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम. म्हणजे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता करण्यासाठी तुमची जी नर्वस सिस्टीम असते त्याच्यावरच परिणाम करणारा हा आजार त्यांना झाला होता. अँड इव्हेंच्युअली वीकन्स ऑल द, म्हणजे त्यानंतर साधारणपणे त्यांचं शरीर काय व्हायला, कमकुवत व्हायला लागलं. मसल्स ऑफ द बॉडी, म्हणजे त्यांचे जे स्नायू होते ते काय झाले, कमकुवत व्हायला लागले. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड, स्टीफन काय म्हणायचे, ॲज अ चाइल्ड म्हणजे लहान मूल, हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. म्हणजे त्यांना लहानपणापासूनच आहे ना तो मसल कोऑर्डिनेशन असतो. जसं की आपले हाताचे स्नायू असतात, त्याचं एक नियंत्रण असतं. आपला मेंदू एक सूचना देतो आणि त्याप्रमाणे मसल ॲक्टिव्हली काम करतात. त्यांना ते कोऑर्डिनेशन किंवा ते जे एकमेकांचा हाताचा आणि तो स्नायूंचा संबंध होता मेंदूचा, तोच त्यांना प्रॉब्लेमॅटिक वाटायचा. ही रिकलेक्ट्स, म्हणजे त्यांना आठवायचं दॅट हीज हँडरायटिंग वूड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी. त्यांचं अक्षर इतकं अशा प्रकारचं होतं की त्यांच्या फिट ऑफ फ्रेन्झी म्हणजे ग्रेट अनॉयन्स ऑर रेज, म्हणजे खूप त्यांचे शिक्षकांना न समजण्याच्या पलीकडचं होतं, त्यांना त्रास होण्यासारखं. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड स्पोर्ट्स, आणि ते खेळातही कधी नव्हते. नेव्हरथलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. म्हणजे अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक और सरप्राईज. म्हणजे एखादा गोष्ट अघटित घडावी स्वतः बाबतीत, तसं काहीतरी झालं होतं. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. प्लॅनेट म्हणजे पृथ्वी हा ग्रह आहे, ग्रहाला प्लॅनेट बोलतात. तर या पृथ्वीवरती किती काळ ते राहतील हे कोणालाच माहीत नव्हतं. प्रॉग्नोसिस अर्थ आहे रोगनिदान, वॉज बॅड अँड द डॉक्टर्स सेड दे कुड नॉट डू मच. तर त्यांचं जे रोगनिदान झालं होतं प्रॉग्नोसिस, ते असं होतं की ते काहीच करू शकणार नाही. अनडाऊटेडचा अर्थ आहे की धैर्य न खचणारे. अनडाऊटेड, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड. म्हणजे त्यांनी ठरवलं की आपण आपलं काम करतच राहायचं न खचता, आणि ते जेन वेल्डे यांच्याबरोबर एंगेज झाले. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, म्हणजे ते म्हणायचे, आयरॉनिकचा अर्थ आहे उपरोधिकपणे. आपल्याला असं म्हणतो ना, उपरोधिकपणे आपल्याला एखादी भाषा वाटते तसं. इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज
ते म्हणायचे की ही उदास होण्याची पातळी आहे. ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. ते म्हणतात की मला ठीक आहे, मी माझं आयुष्य खूप आनंदाने घालवतो आहे आणि मी माझं आयुष्याची सुरुवात झाली आनंदाने घालवायची. दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड विगर. म्हणजे त्यांनी असं म्हणलंच नाही, तर त्यांनी त्यांचं आयुष्य जगायला सुरुवात केली, त्यांनी त्यांच्या रिसर्चला सुरुवात केली, त्यांनी त्यांच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि ते त्यांचं काम करतच राहिले. विगरचा अर्थ आहे जोमानं. म्हणजे नुसतंच नाही तर ते जोमानं काम करायला लागले, जरी त्यांना रेअर डिसीज झाला असला तरीसुद्धा. इन द मीन वाईल द डिसीज वर्कड इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. म्हणजे त्या आजारानं पण त्याचं काम करायला सुरुवात केली होती आणि त्या आजारानं त्यांना काय केलं होतं, अक्षम केलं होतं. त्यांना त्यांची बॉडी डिसेबल्ड झाली होती, काम करण्यासाठी अक्षम व्हायला लागली होती. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. पण तरीही ते त्यांचा ब्लॅक होल, कृष्णविवर म्हणतात ज्याला मराठीमध्ये कृष्णविवर म्हणतात सायंटिफिक भाषेमध्ये, ब्लॅक होलवरती काम करतच राहिले टू गेट हिज PhD बाय हिज नेम. आणि त्यांना PhD मिळाली. विचार करा, आपल्याला जरा त्रास झाला तर आपण वैतागतो, कंटाळतो, सगळं सोडून देतो. पण स्टीफन हॉकिंगनं त्यांची PhD मिळवली कधी, जेव्हा त्यांना कळलं की त्यांना आजार झाला आहे, त्यांचं शरीर साथ देत नव्हतं तरीसुद्धा. बाय दिस टाईम ही वॉज कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर. आणि त्यांना या सगळ्या परिस्थितीमध्ये मर्यादित होते ते, फक्त ते कन्फाईंडचा अर्थ आहे की त्यांना मर्यादित राहावं लागत होतं. कुठे? व्हीलचेअरवरच. अँड वॉज रॅपिडली लूजिंग कंट्रोल ऑफ हिज हँड. आणि सातत्याने त्यांच्या हाताचा कंट्रोल चालला होता. अँड स्पीच म्हणजे त्यांना बोलायलाही नीट येत नव्हतं, त्यांना बोलता येत नव्हतं, हाताचा कंट्रोल त्यांचा चालला होता. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन. आणि त्यांची जी कृष्णविवर किंवा ब्लॅक होलचा जो अभ्यास होता तो त्यांच्या कल्पनाशक्तीला इतकं, म्हणजे त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला होता की त्यांच्या डोक्यातनं इतक्या ब्राईट आयडियाज, म्हणजे म्हणतो ना, अशा काही त्यांनी कॉन्सेप्ट मांडलेल्या आहेत की ज्या कोणाला मांडणं अतर्क्य आहे. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स. त्यांनी अशा प्रकारचे काही वाक्य टाकलेले आहेत किंवा अशा प्रकारची काही आपल्याला माहिती दिलेली आहे की म्हणतो ना, इपोक मेकिंगचा अर्थ आहे एखादं युग बनवणं, असं मराठीत म्हणतात. ऑफ अ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रिस्ट्रिक्टेड टाईम. म्हणजे एखाद्या काळासाठी, युगप्रवर्तक एखाद्या बोलतात किंवा युग बनवण्यासाठीचा. तर अशा प्रकारे त्यांनी एका ठराविक लिमिटमध्ये असे काही आपल्याला गोष्टी, अशी काही माहिती दिलेली आहे की ती खूप अफाट आहे. अगं त्याचे लोक अजूनही अभ्यास करतात. दॅट शुक एस्टॅब्लिश थेरीज. आणि ज्या स्थापित संकल्पना होत्या विज्ञानाच्या, त्याला हादरा बसवणारे स्टेटमेंट्स त्यांनी इथे सांगितले होते. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. म्हणजे शास्त्रज्ञांना असं वाटायचं की हे जे जग निर्माण झालेलं आहे, विश्व निर्माण झालं आहे, ते बिग बँगमुळे झालं आहे. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. त्यांनी यासाठी लाय अल्जेब्रा ही कन्सेप्ट सांगितली आहे, हे सांगण्यासाठी की युनिवर्स, की विश्वाची निर्मिती कशी झाली. ही बघा, यांचा चेहरा बघा, यांच्यावरनं तुम्हाला दिसेल की हात पाय सगळंच अवस्था त्यांची बिकट आहे. व्हीलचेअर आहे, पण चेहऱ्यावरचं स्माईल आणि त्यांच्या चेहरा पाहून तुम्ही कधीच म्हणू शकणार नाही की त्यांना एक असा रेअर आजार झालेला आहे. दो कन्फाईन टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी. म्हणजे जरी त्यांना व्हीलचेअरवर राहावं लागत असलं आणि त्यांच्या शरीरावर कसलाही ताबा नसला. सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. तुम्हाला प्रश्न पडेल, मग ते कसे भावना व्यक्त करत होते? त्यांच्या एका बोटाच्या साह्यानं आणि कम्प्युटरच्या मदतीनं ते त्यांच्या भावना व्यक्त करायचे. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाऊंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. म्हणजे त्यांचं इतकं प्रभुत्व होतं, इतकं विज्ञानावरती त्यांचा अधिकार होता त्या विषयावरती. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टॉन्ड हिम. त्यांना कितीतरी मानकं मिळाली, त्यांना कितीतरी अवॉर्ड बहाल केले गेले. बेस्टॉन्ड म्हणजे बहाल करणे. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. रॉयल सोसायटी विज्ञान क्षेत्रातली अशी सोसायटी आहे की जिथे फक्त महान लोकांनाच स्थान मिळतं. अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. म्हणजे ते USच्या अकॅडमी सायन्सचे मेंबर होते. इन स्पाईट ऑफ बिंग कन्सिडर्ड
आईन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, म्हणजे आईन्स्टाईन हे महान शास्त्रज्ञ होतं की ज्यांचा जो इंटेलिजंट बुद्धिमत्तेची क्षमता होती ती कोणाच्या बरोबरीची नव्हती, पण ती क्षमता स्टीफन हॉकिंग यांच्या बरोबरीची होती असं मानतात. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन, आणि इतके हुशार असून इतकं काही असून ते अतिशय नम्र व्यक्ती होते. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन म्हणतो ना आपण, ज्याचे पाय जमिनीवरती आहेत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स, आणि त्यांनी अशाही परिस्थितीमध्ये अनेक पुस्तकं लिहिली. डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमॅन इन माइंड, म्हणजे एक सामान्य माणसाला डोक्यात धरून त्यांनी त्यांच्या अतिशय महान संकल्पना मांडल्या आहेत पुस्तकामध्ये. तुम्हीसुद्धा त्यांची अनेक पुस्तकं वाचू शकता जी तुम्हाला समजतील, अशा प्रकारे त्यांनी लिहिली. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर, आणि त्यांचं जे लिखाण होतं ते कसं होतं, बुद्धी आणि विनोद. विट अँड ह्युमरचा अर्थ आहे, विट म्हणजे बुद्धी आणि ह्युमर याचं साक्षात त्याच्यामध्ये आपल्याला दर्शन घडतं. ही स्टाईल इज सो ल्युसिड, म्हणजे अतिशय स्पष्ट. अँड नॉन सायंटिस्ट, म्हणजे अगदी असतं ना विज्ञानातल्या मोठ्या मोठ्या कठीण संकल्पना ज्या आपल्या डोक्यावरून जातात तसं नाही, तर त्या अतिशय स्पष्ट आणि साध्या भाषेत त्यांनी कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम, म्हणजे आपल्याला अतिशय सहजपणे समजतील अशा भाषेत त्यांनी लिहिलं आहे. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, म्हणजे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम्स. बेस्ट सेलिंग म्हणजे अतिशय प्रसिद्ध, खूप खपलेलं पुस्तक आपण असं मराठीत म्हणू, असं पुस्तक आहे. ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, त्यांना जर विचारलं ना ALSबद्दल तर ते काय म्हणतात की भीतीदायक असे तो ALS बद्दल. डॉक्टर हॉकिंग द क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम म्हणजे क्विंटेसन्सचा अर्थ आहे पंच ऑफ ऑप्टिमिझम अँड होप, म्हणजे ते इतके आशावादी होते आणि ते काय म्हणायचे, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, आय ट्राय अँड लीड ॲज अ नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल. त्यांना त्यांच्या आजाराबद्दल जर कुणी विचारलं तर ते म्हणायचे की ठीक आहे, मी आशावादी आहे आणि मी जितकं सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो तेवढं मी प्रयत्न करतो की मला सामान्य आयुष्य जगता यावं. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन अँड रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी, म्हणजे मला माझ्या गोष्टी करण्यापासून या गोष्टी थांबवू शकत नाही, हे बाकीच्यांना थांबवतात. मी माझ्या गोष्टी करतच राहते, जरी माझी परिस्थिती कितीही कशीही असली तरी मला या गोष्टींपासून थांबवू शकत नाही. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम म्हणजे 1000 वर्षांचा काळा, पुढच्या शतकाच्या काळामध्ये सायन्स विल डिस्कवर द करोड सिक्रेट ऑफ युनिवर्स, म्हणजे या विश्वामध्ये लपलेले करोडो जे काही अशा गूढ गोष्टी आहेत त्या उकलल्या जातील याच्यावर त्यांचा खूप विश्वास होता. इट्स ओरिजिन, त्याची सुरुवात कशी झाली, इट्स हिस्ट्री, त्याचा इतिहास काय आहे, अँड मे बी इवन प्रेडिक्ट द अल्टिमेट डिमाइज, आणि हे जे निर्माण झालं आहे ते नष्ट कधी होणार हेही आपल्याला यातनं सगळ्यातनं कळणार आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग देअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज, अशी फक्त हॉकिंगच नाही तर अशा प्रकारची अनेक लोक ज्यांचं वर्तन ज्यांचं वागणं आदर्शवत आहे इन देअर लाईव्ज, म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये वर्तन असणारी अनेक लोक आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या आधी होऊन गेली आहेत. लेट अ सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल, आणि आज आपण त्यांना मानाचा मुजरा करूयात. हुई इन स्पाईट ऑफ बिंग डिसेबल्ड स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट, आणि इतकं सगळं असताना सुद्धा त्यांनी स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणं, त्यांनी त्यांचे प्रयत्न करणं थांबवलं नाही, असं हा एकूण या धड्याचा अर्थ आहे. नक्कीच हा धडा ऐकल्यानंतर वाचल्यानंतर तुम्हाला एकूण एक शब्द वाचता येईल आणि त्याचबरोबर तुमचा काय म्हणूया त्याला विश्वास वाढेल की आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि कुठल्याही आपल्या कमतरतेवर न विचार करता त्याच्या मागे न लपता आपण आयुष्यात आपलं ध्येय प्राप्त करतच राहणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण अर्थ समजून घेतला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा.